अनुसूचित जातीतील उपवर्गीकरणाच्या प्रश्नावरून राज्यभरात विविध स्तरांवर चर्चा सुरू असताना समाजामध्ये तणाव निर्माण होऊ नये यासाठी सर्व समाज घटकांनी संयम बाळगून सामाजिक सलोखा कायम ठेवावा असे आवाहन शिव फुले शाहू आंबेडकर साठे पक्ष सांगली यांच्या वतीने करण्यात आले। यासाठी लवकरच कोल्हापूर नगरीमध्ये जातीय सलोखा परिषद घेऊन समाजाला वस्तुस्थिती सांगणार असल्याचे पक्षाचे नेते प्राध्यापक गौतमीपुत्र कांबळे आणि प्राध्यापक डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी सांगितले। ते प्रसार माध्यमांशी संवाद साधत होते। अनुसूचित जातीतील उपवर्गीकरणाचा प्रश्न अद्याप निर्णयाधीन असून शासनाने नियुक्त केलेल्या न्यायमूर्ती बदर समितीचा अहवाल तसेच हरकतींची छाननी करण्यासाठी नेमलेल्या राजेश अग्रवाल समितीचा अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे। या अहवालांचा अभ्यास करून तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे शासन अंतिम निर्णय घेणार आहे। याबाबत बोलताना प्राध्यापक गौतमीपुत्र कांबळे म्हणाले, उपवर्गीकरणाबद्दल आकलन भिन्न भिन्न असल्याने एकाचा फायदा आणि दुसऱ्याचा तोटा या भूमिकेमुळे सोशल मीडिया सार्वजनिक जीवनामध्ये मते मांडण्यात येत आहेत। एवढंच नव्हे तर महामानवांचे अवमूल्यन होईल, समाजात तेढ निर्माण करण्याचं सुरू आहे। त्यामुळे आम्ही सांगलीतील चळवळीतील लोक एकत्र येऊन मोहीम सुरू केली आहे। समितीचा अहवाल येऊ दे, शासनाचं म्हणणं येऊ दे, हे होईपर्यंत आम्ही निर्णय घेतलाय की शासन मीडिया, सोशल मीडिया, सार्वजनिक जीवनात महामानवांबद्दल अपशब्द वापरायचे नाहीत, जातीय तेढ निर्माण होईल असे लेख मेसेज पसरवायचे नाहीत। जातनिहाय जनगणना पूर्ण झाल्यानंतर या प्रश्नाचे अधिक स्पष्ट चित्र समोर येणार असल्याने कोणत्याही अफवा, दिशाभूल करणारी माहिती किंवा भडकाऊ प्रचारावर विश्वास ठेवू नये असंही त्यांनी सांगितलं। समाजातील सर्व घटकांनी जबाबदारीने वर्तन करून बंधुभाव, सामाजिक एकोपा आणि शांतता जपावी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून सामाजिक स्वास्थ्य बिघडेल असे कोणतेही कृत्य टाळावे असे आवाहन प्राध्यापक गौतमीपुत्र कांबळे आणि प्राध्यापक डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी केलं। महाराष्ट्र शासनाने उपवर्गीकरणाचा निर्णय घेतल्यापासून सकटे सर म्हणाले त्याप्रमाणे एससी मधल्या काही जाती सजग झाल्या, जागृत झाल्या आणि माझं नुकसान होते का दुसऱ्याचा फायदा होतोय का अशा पद्धतीने समज करून घेऊन एकमेकाच्या विरोधी मतं मांडली गेली। इथपर्यंत सुद्धा ठीक होतं, परंतु त्या समाजाच्या आदर्श महामानवांची बदनामी करण्यापर्यंत, त्यांचं अवमूल्यन करण्यापर्यंत आणि समाजामध्ये तेढ वाढण्यापर्यंत ही मतभेदाची दरी गेल्यामुळे सांगलीमधल्या काही आमच्या तरुण कार्यकर्त्यांनी, सुरेश आहे, सचिन आहे, दिलीप आहे, अंकारे आहेत, श्याम आहे, नितीन आहे, किरण आहे, या सगळ्यांनी एक भूमिका घेतली आणि माझ्यापर्यंत ठेवली की चला असं आपण काय करू शकतो का। आणि त्यातून मग या महामानवांची जी बदनामी होती आहे, समाजासमोर तेढ वाढत आहे, याला कुठेतरी पायबंद बसला पाहिजे म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून एक आज पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि महाराष्ट्राला एक आम्ही संदेश देत आहोत सांगलीतून की उपवर्गीकरणाचे लाभ कोणाला मिळायचे ते मिळू देत आणि मिळाले तर कोणाला मिळणार, आमच्याच कुठल्या तरी बंधूला मिळणार ना, दुसऱ्या कोणाला मिळणार। त्यामुळे कोणी नाराज व्हायचे करायचं काही कारण नाही, परंतु माझी एवढीच एक विनंती आहे की त्याची मोडस ऑपरेंडी कार्यप्रणाली बाहेर आल्यानंतर कुणाला काय मतं मांडायचे संविधानिक कक्षेमध्ये मांडू देत, परंतु हा समाजामध्ये तेढ वाढण्याचा आणि महामानवाची बदनामी करण्याचा जो प्रकार होतो त्याला पायबंद घालण्यासाठी सर म्हणाले तसं आता आम्ही याच महिन्यामध्ये कोल्हापूरमध्ये शाहूनगरीमध्ये ज्यांनी आरक्षणाचा सुरुवात केली, आरक्षण 1902 साली, तिथे सामाजिक सलोखा परिषद घेत आहोत। इतकंच नव्हे तर महाराष्ट्रामधले जे रेव्हेन्यूचे 6 विभाग आहेत त्याच्यामध्ये उत्तर महाराष्ट्र आहे, मराठवाडा आहे, विदर्भ आहे, कोकण आहे, नांदेड सारखा परिसर आहे, किमान 6 ठिकाणी अशा आम्ही सामाजिक सलोखा परिषदा घेणार आहोत आणि तमाम सगळ्या या SC ST मधल्या अण्णाभाऊंना मानणाऱ्या, बाबासाहेबांना मानणाऱ्या, रोहिदासांना मानणाऱ्या या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांना आमचं नम्र आव्हान आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये 2 पथ्य पाळा, एक समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही असं वक्तव्य सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, सार्वजनिक ठिकाणी करू नये, तसेच महामानवाचं अवमूल्यन होणार नाही अशा पद्धतीनेही सार्वजनिक ठिकाणी प्रिंट मीडिया, सोशल मीडियावरती वक्तव्य करू नये अशा प्रकारचं नम्र आव्हान आम्ही सांगलीतले सगळे कार्यकर्ते उभ्या महाराष्ट्राला करीत आहोत। जय भीम।
अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या प्रश्नावरती सर्वोच्च न्यायालयाच्या 7 न्यायाधीशांच्या खंडपीठानं 1 ऑगस्ट 2024 रोजी ऐतिहासिक निर्णय दिला आणि त्यानुसार आरक्षण उपवर्गीकरण हे संविधानाला धरून आहे आणि या संदर्भातला निर्णय हा त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी किंवा सरकारनं घ्यावा अशा पद्धतीचा आदेश त्यांनी दिलेला आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, हरियाणा आणि इतर काही राज्यांनी आपापल्या राज्यामध्ये आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्याचा निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा केलेली आहे। महाराष्ट्रामध्ये हे कधी होणार म्हणून मातंग समाज आरक्षणाची चळवळ जो गेली 25 वर्ष चालवतोय तो आणखी आक्रमक झालेला आहे आणि हा आक्रमक झाल्यानंतर समाजामध्ये आरक्षणाचे जे विरोधक आहेत ते विरोधक आणि समर्थक एकमेकांच्या विरोधामध्ये उभे राहिलेले आहेत। खरं तर निर्णय दिलाय सर्वोच्च न्यायालयानं, निर्णय घेणार आहे सरकार, परंतु मातंग समाज, बौद्ध समाज आणि इतर एससी मधले जाती एकमेकांच्या विरोधात वक्तव्य करत आहेत, आपापल्या महापुरुषांची अवमान होईल अशा पद्धतीची भूमिका घेत आहेत। आणि हे सगळं बघून गौतमीपुत्र कांबळे जे आम्हा सगळ्यांचे मार्गदर्शक आहेत त्यांनी एक मला फोन करून सांगितलं की अशा पद्धतीनं आपल्याला काहीतरी ही तेढ कमी करण्याच्या दृष्टीने निर्णय घ्यायला पाहिजे। त्या दृष्टीने आम्ही इथं चर्चा केली। सुरेश राव असतील, जगन्नाथ ठोकळे सर असतील, किरण राव असतील, राम कांबळे सर असतील, सनातन भोसले असतील, आम्ही सगळ्यांनी, शंकर महापुरे, आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन आज ही बैठक घेतलेली आहे आणि आज या बैठकीच्या माध्यमातून एक नवा सलोख्याचा सांगली पॅटर्न महाराष्ट्रामध्ये सुरू झालेला आहे। या 2 समाजामध्येच नव्हे तर अनुसूचित जातीतल्या एकूण 60 जमातीमध्ये सामंजस्य आणि सलोखा निर्माण व्हावा म्हणून जून महिन्यामध्येच आम्ही कोल्हापूरला सामाजिक सलोखा परिषद आयोजित करत आहोत आणि त्यातून एक वेगळा विधायक अशा पद्धतीचा बंधुभावाचा, मैत्रीचा संदेश आम्ही देऊ इच्छितो। जय भीम, जय भारत।